उद्धव ठाकरे यांनी दिली होती सरकार पाडण्याची धमकी. हा कायदा लावाल तर सरकार पाडून टाकीन. नमस्कार मित्रांनो, शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकार पाडण्याची धमकी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली होती. ग्रॅच्युइटीसह विविध मागण्यांसाठी मुंबईतील अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी युती सरकारमधील एक किस्सा सांगितला. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना आपण सरकार पाडण्याची धमकी दिली होती, असा खुलासा त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे हे वक्तव्य केले आहे. अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट देखील करा. जेव्हा आम्ही युतीमध्ये होतो आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा ते अंगणवाडी सेविकांवर मेस्मा कायद्यानुसार कारवाई करणार होते. पण तेव्हा मी फडणवीसांना स्पष्टपणे सांगितलं होतं, याद राखा, या अंगणवाडी महिलांवर जर हा कायदा लावला तर मी सरकार पाडून टाकेन, असे ठाकरे म्हणाले. आता तर जे 3 बांगड्या सरकार जुळलेलं आहे त्यांचं एकमेकांच्या तंगड्यात तंगडं असं सुरू आहे. यांच्यापेक्षा खेकडा बरा, पण हे सरकार नीट चालू शकणार नाही. हे बिघाडी सरकार फक्त स्वतःचे फोटो छापण्यात मग्न आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली. दरम्यान प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी मी देखील जाणार आहे. यापूर्वी देखील अयोध्येला गेला होतो. मला कुणाच्या निमंत्रणाची आवश्यकता नाही. पण घरी परतल्यावर आपल्या मुलाबाळांना काय उत्तर द्यायचे? धार्मिक राजकारण केले जात आहे, पण सामान्य गोरगरीब जनतेसाठी सरकारने काय केले, याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले आहे. कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन जरूर क्लिक करा, लाईक, शेअर देखील करा. आभारी आहोत.